विकण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायला लागेल, तुमच्या आजूबाजूचे जे दूध संकलन केंद्र आहे, जसं मी पहिले पण सांगितलं, त्या दूध संकलन केंद्रावरती तुम्हाला व्हिजिट करावी लागेल, त्यांना तुमचं फीड द्यावं लागेल. कारण की ज्या ठिकाणी गावकरी दूध घालतात डेअरीमध्ये, त्याच डेअरीमधनं त्यांना पशुखाद्याची बॅग दिली जाते. तर त्या डेअरीवाल्यांशी तुम्ही संपर्क केला, त्यांना होलसेलमध्ये बॅग दिल्या, तर तुमचा जास्तीत जास्त सेल्स होईल कमी एफर्ट मध्ये. दुसरी गोष्ट, तुम्ही जे काही गोठ्यावाले आहेत ज्यांच्याकडे 50 म्हशी, 100 गाई, 30-40 म्हशी, असे जे काही गोठ्यावाले आहेत मोठे मोठे, या लोकांशी पण डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता, जेणेकरून की ते तुम्हाला ऑर्डर देतील बल्क, तुम्ही त्यांना फीड सप्लाय करू शकता. हे तुमचं झालं गाव पातळीवरती. अजून तुम्हाला गावाच्या बाहेर एक वेगळा ब्रँड बनवायचा आहे, काहीतरी क्वालिटी मध्ये नाव तुम्हाला कमवायचं. त्यासाठी तुम्ही मग इंस्टाग्रामची मदत घेऊ शकता, युट्यूबची मदत घेऊ शकता, फेसबुकची मदत घेऊ शकता, न्यूजपेपरची मदत घेऊ शकता. या सर्व मीडियाचा उपयोग करून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली जाहिरात पोहोचवून आपण आपला प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, किंवा त्या माध्यमातून लोक आपल्यापर्यंत जास्तीत जास्त येऊ शकतात आणि जास्तीत जास्त सेल्स होईल. सेल झाला म्हणजे डिरेक्टली तुमचा बिझनेस मध्ये इफेक्ट होणार आहे, म्हणजे तो डायरेक्ट बिझनेस अप होणार आहे, प्रॉफिट वाढणार आहे.